शाळेत असताना ना आपण तो पायथागोरसचा सिद्धांत एकदम घोकून पितो. हो ना. त्रिकोणमितीचे फॉर्म्युले तर अगदी तोंडपाठ असतात. अगदी. विज्ञानाचे नियम, गणिताची सूत्र, सगळं कसं रटलेलं असतं. पण गंमत बघा, खऱ्या आयुष्यात रोज ज्याची सर्वात जास्त गरज पडणार आहे म्हणजे पैसा, त्या पैशांबद्दल आपल्याला शाळेत एकही धडा शिकवला जात नाही. खरंय. हे खूपच अजब आहे. हो ना? आपण सगळेच जण चांगले मार्क मिळवण्यासाठी धडपडतो, जेणेकरून चांगली नोकरी मिळेल आणि मस्त पगार सुरू होईल. हां. आणि मग आयुष्य सेट होईल असा आपला समज असतो. बरोबर. पण तरीही मला नेहमी हा प्रश्न पडतो की अतिशय उच्चशिक्षित लोकसुद्धा आयुष्यभर केवळ एका पगाराचे गुलाम बनून का राहतात? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे खूप मेहनत करूनही बहुतांश लोक आर्थिकदृष्ट्या का झगडत राहतात? तर रॉबर्ट कियोसाकी यांचं जे गाजलेलं पुस्तक आहे रिच डॅड पुअर डॅड, ते नेमकं याच दुखऱ्या नसेवर बोट ठेवतं. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच पुस्तकातील मूळ विचार उलगडून बघणार आहोत. नक्कीच. आणि पैशांचा हा सगळा खेळ समजून घेण्यासाठी आपण फक्त त्या पुस्तकावरच अवलंबून राहणार नाही आहोत. म्हणजे अजून काय काय पाहणार आहोत आपण? आपण या पुस्तकातील काही मूळ उतारे, विकिपीडियावरील या पुस्तकाविषयीची सविस्तर माहिती आणि मुख्य म्हणजे या पुस्तकावर झालेली जी काही टीका आहे त्या सर्वांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे एकांगी विचार नको. अगदी बरोबर. कारण जेव्हा आपण पैशांबद्दल बोलतो तेव्हा फक्त एकच बाजू बघून चालत नाही. आपल्याला दोन्ही बाजू तपासून पाहाव्या लागतात. हे अगदी योग्य आहे. बरं, आपण सुरुवात करूया. ठीक आहे, आपण हे उलगडून बघूया. या पुस्तकाची सुरुवातच एका खूप रंजक संकल्पनेतून होते. हो, ती 2 वडिलांची गोष्ट. हो, तीच. लेखकाने चक्क 2 वडिलांचा उल्लेख केलाय. आता हे 2 वडील म्हणजे नक्की काय भानगड आहे? कसं आहे, हीच तर या पुस्तकाची मुख्य थीम आहे. हे पुस्तक लेखकाने स्वतःच्याच आयुष्यातील एका कथेच्या स्वरूपात मांडलं आहे. ओके. त्यात त्यांनी 2 वेगवेगळ्या विचारसरणींची तुलना केली आहे. एक म्हणजे त्यांचे स्वतःचे वडील, ज्यांना ते पुअर डॅड किंवा गरीब वडील म्हणतात, आणि दुसरे म्हणजे त्यांच्या मित्राचे वडील. यांना ते रिच डॅड म्हणतात. हो, अगदी तेच. आता यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट माहितीये काय? ज्यांना ते पुअर डॅड म्हणतात ते अतिशय उच्च शिक्षित आहेत. त्यांच्याकडे उत्तम पदव्या आहेत. अरेच्छा, मला वाटलं ते शिकलेले नसतील. नाही, ते एका खूप चांगल्या सरकारी नोकरीत आहेत. पण तरीही ते कायम पैशांसाठी संघर्ष करत असतात. बापरे. आणि मग ते रिच डॅड कोण आहेत? ते या पुअर डॅडपेक्षा जास्त शिकलेले आहेत का? अजिबात नाही. ते रिच डॅड फार काही शालेय शिक्षण घेतलेले नाहीत. पण ते एक उद्योजक आहेत. ते स्वतःसाठी नाही तर व्यवसायासाठी काम करतात. म्हणजे त्यांची विचारसरणी पूर्ण वेगळी आहे तर. अगदी टोकाची. आणि तोच फरक माणसाला श्रीमंत किंवा गरीब बनवतो. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या महागड्या वस्तूचा विचार येतो, समजा एखादी नवीन गाडी घ्यायची आहे, तेव्हा पुअर डॅड नेहमी म्हणतात, मला हे परवडणार नाही. म्हणजे साधारणपणे आपण सगळेच हे वाक्य कधी ना कधी वापरतोच. खिशात पैसे नसले की आपण साहजिकच म्हणतो, हे आपल्याला परवडणारं नाहीये. यात चुकीचं काय आहे? चुकीचं हे आहे की जेव्हा माणूस मला हे परवडणार नाही असं म्हणतो, तेव्हा त्याचा मेंदू काम करणं थांबवतो. ती एक प्रकारची पूर्णविराम देणारी कृती आहे. म्हणजे मेंदूला वाटतं की आता विचार करण्याची काहीच गरज नाही, विषय संपला. तसंच काहीसं. पण रिच डॅड हाच विचार एका प्रश्नाच्या स्वरूपात मांडतात. ते म्हणतात, मी हे कसं मिळवू शकेन, किंवा हे परवडण्यासाठी मला काय करावं लागेल. पण हा तर केवळ शब्दांचा खेळ वाटतोय. याचा खरंच काही प्रत्यक्ष फायदा होतो का? हा फक्त शब्दांचा खेळ अजिबात नाहीये. हा खऱ्या अर्थाने आर्थिक साक्षरतेचा पाया आहे. जेव्हा मी हे कसं मिळवू शकेन असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा मेंदूला चालना मिळते. अच्छा, म्हणजे तो मार्ग शोधायला लागतो. हो, मेंदू तोडगा शोधायला लागतो. रिच डॅड याला मेंदूचा व्यायाम मानतात. ते म्हणतात की जसा शरीराचा व्यायाम केल्याने स्नायू बळकट होतात, तसाच आर्थिक प्रश्नांचा विचार केल्याने मेंदू बळकट होतो. आणि मेंदू जेवढा मजबूत तेवढी संपत्ती निर्माण करण्याची क्षमता जास्त. बरोबर? अगदी 100% बरोबर. म्हणजे सगळा खेळ मानसिकतेचा आहे तर. पण मग जे उच्च शिक्षित लोक आहेत, जे खरंच खूप हुशार असतात, ते पैशांच्या बाबतीत मागे काय राहतात? कारण ते एका चक्रात अडकतात. यामागे ती उंदरांची शर्यत, ज्याला आपण रॅट रेस म्हणतो, ती संकल्पना आहे का? कारण मला नेहमी असं वाटतं की जे लोक फक्त नोकरी टिकवण्यासाठी आणि पगार मिळवण्यासाठी धावत असतात, त्यांची अवस्था त्या गाढवासारखी असते. कोणत्या गाढवासारखी? कचाच होतो. गाढवाला दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच गाजर दाखवलं जातं. हे गाढवाचं उदाहरण एकदम अचूक आहे.
आणि यात सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की या रॅट रेस मागे माणसाच्या 2 अतिशय मूलभूत भावना काम करत असतात. कोणत्या भावना? भीती आणि हाव, म्हणजे फिअर अँड ग्रीड. महिन्याअखेरीस बिलं भरता आली नाहीत तर काय होईल या भीतीने माणूस रोज सकाळी उठून कामावर जातो. म्हणजे तो स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करत नाहीये, तो भीतीने काम करतोय. अगदी बरोबर. आणि एकदा का पगार हातात आला किंवा समजा बोनस मिळाला की माणसाची हाव किंवा इच्छा जागी होते. मग नवीन गाडी, मोठा टीव्ही, महागडे कपडे घेण्याची इच्छा प्रबळ होते. माणसाला वाटतं की पगार वाढला म्हणजे आपण श्रीमंत झालो. पण वास्तवात तो फक्त स्वतःचा खर्च वाढवत असतो. भावनांवर नियंत्रण न ठेवल्यास पैसा माणसाच्या विचारांवर नियंत्रण मिळवतो. बापरे, हे खूपच भयानक आहे. हो ना. भीतीमुळे माणूस एकाच नोकरीला आयुष्यभर चिकटून राहतो आणि हवेमुळे जसा पगार वाढतो तसा तो आपला खर्चही वाढवतो. आयुष्यभर तो याच चक्रात गोलगोल फिरत राहतो. पण एक मिनिट, जर संपत्ती मिळवायची असेल तर फक्त दृष्टिकोन बदलून चालणार नाही ना? प्रत्यक्ष पैशांचं गणित कसं काम करतं? हो, तेही तितकंच महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत हातात पैसा कसा येतो आणि कसा जातो हे समजत नाही, तोपर्यंत या रॅट रेसमधनं बाहेर पडणं अशक्यच आहे. बरोबर बोललात. आणि इथेच आपण या पुस्तकातील सर्वात मूलभूत पण तितक्याच वादग्रस्त संकल्पनेकडे वळतो. कोणती संकल्पना? मालमत्ता आणि दायित्व यातील फरक, म्हणजे ॲसेट आणि लायबिलिटी. कियोसाकी यांचा नियम क्रमांक 1 अतिशय साधा आहे. तो काय आहे? मालमत्ता म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे आणते आणि दायित्व म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढते. हे तर ऐकायला एकदम सोपं वाटते. यात वादग्रस्त काय आहे? ज्यातून पैसे मिळतात ते ॲसेट आणि ज्यावर खर्च होतो ती लायबिलिटी. सोपं वाटतं, पण जेव्हा लोक हा नियम स्वतःच्या आयुष्यात लागू करतात तेव्हा खूप मोठी गल्लत होते. याच नियमावरून पुस्तकात एका मोठ्या वादाला तोंड फोडलं आहे, तो म्हणजे घराचा वाद. घराचा वाद म्हणजे नक्की काय? पोअर डॅड स्वतःच्या घराला सर्वात मोठी मालमत्ता मानतात, पण रिच डॅड मात्र स्वतः राहत असलेल्या घराला मालमत्ता मानत नाहीत. ते त्याला दायित्व किंवा लायबिलिटी मानतात. थांबा, एक मिनिट थांबा. स्वतःचं घर लायबिलिटी? हे कसं शक्य आहे? हो, बऱ्याच लोकांना हे पटत नाही. म्हणजे पिढ्यानपिढ्या आपल्याला घर घेणं हेच आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न असल्याचं शिकवलं जातं. माझे काका तर नेहमी म्हणतात की जमिनीत आणि घरात गुंतवलेला पैसा हीच खरी पुंजी असते. हाच तो पारंपरिक विचार आहे. मग जर घर ही मालमत्ता नाही तर काय माणसाने रस्त्यावर राहायचं? हा विचार तर अजिबात पचनी पडत नाहीये. हा धक्का बसणं अगदी स्वाभाविक आहे. पण आपण हे थोडं खोलात जाऊन समजून घेऊया. लेखकाचा उद्देश घर घेऊन नका असा नक्कीच नाहीये. मग त्यांचा उद्देश काय? त्यांचा मुद्दा असा आहे की घराला उत्पन्न देणारी मालमत्ता समजण्याची चूक करू नका. तुम्हीच विचार करा, जेव्हा तुम्ही स्वतः राहण्यासाठी कर्जावर घर घेता तेव्हा काय होतं? दर महिन्याला बँकेचा हप्ता म्हणजे EMI जातो. होय, त्याशिवाय तुम्ही मालमत्ता कर भरता म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स, घराची देखभाल करता, रंगरंगोटी करता. हे सर्व पैसे कुठून जातात? साहजिकच माझ्या खिशातून जातात. बरोबर. जोपर्यंत तुम्ही ते घर विकत नाही किंवा भाड्याने देत नाही तोपर्यंत त्या घरातून तुम्हाला 1 रुपयाही मिळत नाही. उलट ते घर तुमच्या खिशातून दर महिन्याला पैसे बाहेर काढत असतं. हे लॉजिकल वाटतंय. आणि कियोसाकी यांच्या व्याख्येनुसार जी गोष्ट खिशातून पैसे काढते ती लायबिलिटी असते. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. म्हणजे ज्या EMIला आपण इन्व्हेस्टमेंट समजत असतो ती खरं तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या बांधून ठेवत असते. अगदी बरोबर. शिवाय घराच्या डाऊन पेमेंटमध्ये आणि हप्त्यांमध्ये जो पैसा अडकून पडतो त्यामुळे इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधीसुद्धा हुकते, ज्याला आपण ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतो. हो, ती खूप मोठी किंमत असते जी आपण मोजतो. जर तोच पैसा अशा ठिकाणी गुंतवला असता जिथून नियमित उत्पन्न सुरू होईल तर जास्त फायदा झाला असता. एकदम बरोबर पकडलत. आता 2026च्या आजच्या काळातलं उदाहरण घ्यायचं झालं तर बघा ना, समजा एखाद्याने हप्त्यावर 50 लाखांची नवीन इलेक्ट्रिक कार किंवा SUV घेतली. त्याला वाटतं की ती त्याची ॲसेट आहे, पण शोरूममधून कार बाहेर काढल्या क्षणी तिची किंमत कमी होते आणि दर महिन्याला हप्ता, विमा, मेंटेनन्सचा खर्च सुरू होतो. म्हणजे ही निव्वळ लायबिलिटी झाली. हो. याउलट जर तेच पैसे तुम्ही डिव्हिडंड देणाऱ्या शेअर्समध्ये, फ्रॅक्शनल रिअल एस्टेटमध्ये किंवा एखाद्या ऑटोमेटेड ई-कॉमर्स स्टोअरमध्ये लावले, जिथून तुम्हाला काहीही न करता दर महिन्याला परतावा मिळेल, तर ती झाली खऱ्या अर्थाने मालमत्ता किंवा ॲसेट. अगदी. श्रीमंत लोक आधी अशी मालमत्ता तयार करतात. त्यातून येणाऱ्या नफ्यातून ते मग महागड्या गाड्या किंवा घरं घेतात.
पण मध्यमवर्गीय लोक अधिक कर्जावर लक्झरी वस्तू घेतात आणि स्वतःला श्रीमंत दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे खूपच डोळे उघडणारं आहे. म्हणजे श्रीमंत दिसायचा प्रयत्न करणं आणि खरोखर श्रीमंत असणं यात खूप मोठा फरक आहे. खूपच मोठा फरक आहे. आणि म्हणूनच ॲसेट आणि लायबिलिटी यातला फरक एकदा समजला की खऱ्या आयुष्यात पैशांचा प्रवाह म्हणजेच कॅश फ्लो कसा काम करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. हो, आणि श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरिबांचे हे जे कॅश फ्लो पॅटर्न्स आहेत ना, ते कसे वेगळे असतात हे पाहिलं की पूर्ण चित्र स्पष्ट होतं. म्हणजे नेमकं कसं? गरिबांचा पॅटर्न खूप साधा असतो. ते नोकरीतून पैसे कमवतात आणि ते सगळे पैसे थेट घरभाडे, जेवण, प्रवासावर खर्च होतात. महिनाअखेरीस त्यांच्याकडे काहीच उरत नाही. आणि मध्यमवर्गीयांचं काय? ते तर बऱ्यापैकी चांगला पगार कमवतात ना? हो, पण त्यांचा पॅटर्न सगळ्यात धोकादायक असतो. धोकादायक? असं का? कारण मध्यमवर्गीयांचं उत्पन्न हातात आल्यावर ते थेट लायबिलिटीजमध्ये जातं. ते घराचं कर्ज घेतात, गाडीचं कर्ज घेतात, क्रेडिट कार्डवर वस्तू घेतात. त्यांना वाटतं की ते ॲसेट्स गोळा करत आहेत. पण प्रत्यक्षात ते फक्त स्वतःचा खर्च वाढवत असतात. अगदी तसंच. मग उरलेले पैसे रोजच्या गरजांवर खर्च होतात. त्यांच्याकडे खऱ्या ॲसेटमध्ये गुंतवणूक करायला पैसेच उरत नाहीत. म्हणजे पगार वाढला की हे लोक अजून मोठं घर किंवा अजून मोठी गाडी घेतात आणि पुन्हा त्या कर्जाच्या विळख्यात अडकतात. हो, पण श्रीमंतांचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा असतो. त्यांचं उत्पन्न आधी मालमत्तेत जातं. अच्छा. ते असे व्यवसाय, शेअर्स किंवा जागा विकत घेतात जे त्यांना पुन्हा पैसे कमवून देतील. ही मालमत्ता त्यांच्यासाठी काम करते आणि त्यातून आणखी उत्पन्न येतं. यावर मला पुस्तकातले खूप भारी उदाहरण आठवलं. मॅकडॉनल्डचे संस्थापक रे क्रोक यांचं. हो, ते विद्यापीठातलं उदाहरण ना? हो. एका विद्यापीठात बोलताना रे क्रोक यांनी विद्यार्थ्यांना विचारलं होतं की तुम्हाला काय वाटतं मी नेमका कोणता व्यवसाय करतो? तेव्हा सर्व विद्यार्थी हसले. साहजिकच आहे. ते म्हणाले की तुम्ही बर्गर विकता हे अख्ख्या जगाला माहीत आहे. त्यावर रे क्रोक जे म्हणाले ते थक्क करणारं होतं. काय म्हणाले ते? ते म्हणाले, नाही, माझा मूळ व्यवसाय बर्गर विकणे हा नाहीच आहे. माझा मूळ व्यवसाय रिअल इस्टेट हा आहे. हे उदाहरण खूपच महत्वाचं आहे. मॅकडॉनल्डची मुख्य सिस्टीम जरी बर्गर विकण्याची असली तरी ते फ्रँचायझी ज्या जागेवर उभारलं जातं ती जागा मॅकडॉनल्ड स्वतः विकत घेतं. हां. त्यामुळे जो कोणी तिथे बर्गर विकतो तो अप्रत्यक्षपणे मॅकडॉनल्डला त्या जमिनीचं भाडं देत असतो. यालाच कियोसाकी स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष द्या असं म्हणतात. म्हणजे माइंड युअर ओन बिझनेस. हो, तुम्ही जर एखाद्या कंपनीत काम करत असाल तर तो तुमचा व्यवसाय नाहीये, ती तुमची नोकरी आहे. तुम्ही दुसऱ्याला म्हणजे मालकाला श्रीमंत करत आहात. तुमचं स्वतःचा व्यवसाय हा तुमची स्वतःची मालमत्ता निर्माण करणं हा असला पाहिजे. आणि याच संदर्भात बकमिन्स्टर सुलल यांनी संपत्तीची जी व्याख्या केली आहे ती खूप विचार करायला लावणारी आहे. आपण साधारणपणे संपत्ती म्हणजे बँक बॅलन्स किंवा गाड्या बंगले समजतो. हो, तोच गैरसमज असतो. पण त्यांच्या मते संपत्ती म्हणजे केवळ पैशांचे आकडे नाहीत. संपत्ती म्हणजे जर आज तुम्ही अचानक काम करणं थांबवलं तर तुमचं पैशांचं चक्र तुम्हाला किती दिवस जगू शकतं ती खरी संपत्ती. खरंय. जर तुमचं उत्पन्न तुमच्या खर्चापेक्षा जास्त असेल आणि ते केवळ तुमच्या मालमत्तेतून म्हणजे ॲसेटमधून येत असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत आहात. होय, कारण पैसा संपू शकतो पण वेळ हीच खरी संपत्ती आहे. जर तुम्ही वेळेच्या बदल्यात पैसा कमवत असाल तर तुम्ही कधीच मुक्त होऊ शकत नाही. अगदी बरोबर. या मुद्द्यावर मला वाटतं जे लोक हे ऐकत आहेत त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. कोणता प्रश्न? ऐकणाऱ्या प्रत्येकाने एकदा स्वतःचे मागील 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट तपासून पाहावे. त्यात जाणारा पैसा अशा गोष्टींवर खर्च होत आहे का ज्या भविष्यात तुम्हाला परत पैसे देतील, की अशा गोष्टींवर ज्यांचे मूल्य केवळ कमीच होणार आहे. हे प्रामाणिकपणे तपासलं तर आपण रॅट रेसमध्ये कुठे आहोत हे नक्की समजेल. नक्कीच. जर हे ऐकणाऱ्यांना वाटत असेल की ते खऱ्या मालमत्तेवर खर्च करत आहेत तर त्यांनी रिच आणि जर फक्त खर्चाच्या गोष्टींवर पैसे जात असतील तर पुअर असा विचार मनात करून पाहावा. हो, प्रामाणिकपणे स्वतःशीच ठरवावं. तर या सगळ्याचा अर्थ काय आहे? जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर लक्षात येतं की आपली पारंपरिक शिक्षण व्यवस्था आपल्याला एक चांगला कर्मचारी बनवण्यासाठी तयार करते. ती आपल्याला डॉक्टर, इंजिनियर, वकील बनवते, पण पैसा कसा हाताळायचा हे शिकवत नाही. म्हणूनच उच्च शिक्षित लोकही उंदरांच्या शर्यतीत अडकतात. या ऐकायला थोडं विचित्र वाटतं. म्हणजे शिक्षण व्यवस्था जर एवढी प्रगत आहे तर त्यात ही त्रुटी का? पण या विश्लेषणातला पुढचा जो मुद्दा आहे तो याहूनही मोठा अडथळा दाखवतो. कर प्रणाली. बरोबर. अगदी बरोबर. टॅक्स सिस्टम.
मला नेहमी प्रश्न पडतो की टॅक्स तर सर्वांसाठी समान असायला हवा ना. मग हे श्रीमंत लोक नक्की अशी कोणती पळवाट शोधतात जी सामान्य माणसाला सापडत नाही? टॅक्सचा हा इतिहास खूप रंजक आहे. सुरुवातीला जेव्हा टॅक्सची संकल्पना आली तेव्हा ती रॉबिनहूड प्रमाणे होती. म्हणजे श्रीमंतांकडून घ्या आणि गरिबांना वाटा. हो, सामान्य लोकांना वाटलं की केवळ श्रीमंतांवर कर लादला जाईल म्हणून त्यांनी याला मोठा पाठिंबा दिला. पण सरकारची पैशांची भूक वाढत गेली आणि शेवटी हा कर त्याच मध्यमवर्गीयांवर उलटला ज्यांनी त्याला सुरुवातीला पाठिंबा दिला होता. मग श्रीमंतांनी यातून स्वतःला कसं वाचवलं? ते टॅक्स कसा काय वाचवू शकतात? श्रीमंत लोकांनी कॉर्पोरेशन्स या कायदेशीर संरचनेचा शिताफीने वापर केला. आता कॉर्पोरेशन म्हणजे लोकांना वाटतं की एखादी मोठी काचेची बिल्डिंग किंवा फॅक्टरी. हो, आपल्या डोळ्यासमोर तेच चित्र येतं. पण तसं नाहीये. कॉर्पोरेशन म्हणजे एका फाईलमध्ये असलेली काही कायदेशीर कागदपत्र असतात आणि या कागदपत्रांमुळे त्यांना टॅक्समध्ये खूप मोठी सवलत मिळते. म्हणजे कसं? मला एखादं सोपं उदाहरण देऊन सांगाल का? नक्कीच. समजा तुम्ही नोकरी करत आहात. तुम्हाला 1,00,000 रुपये पगार मिळाला. तर सरकार आधी त्या पगारावर टॅक्स कापून घेईल आणि मग उरलेले पैसे तुमच्या हातात येतील. म्हणजे आधी टॅक्स आणि मग पगार. हो, सामान्य कर्मचारी आधी पैसे कमवतो, त्यावर टॅक्स भरतो आणि मग उरलेल्या पैशातून आपला खर्च चालवतो. पण जर तुमची एखादी कंपनी किंवा कॉर्पोरेशन असेल तर नियम पूर्णपणे बदलतो. अच्छा. कॉर्पोरेशन आधी पैसे कमवतं, मग आपले सर्व खर्च त्यातून वजा करतं आणि अगदी शेवटी जे पैसे उरतात त्यावर टॅक्स भरतं. अरे चा, हा तर खूप मोठा फायदा आहे. म्हणजे जर मला लॅपटॉप किंवा फोन घ्यायचा असेल तर नोकरदार माणूस तो टॅक्स कापून आलेल्या पैशातून घेतो. बरोबर. पण कंपनीचा मालक तोच लॅपटॉप बिझनेस खर्च म्हणून दाखवू शकतो आणि त्यावर टॅक्स वाचवू शकतो. अगदी तसंच. आणि हाच तो फरक आहे ज्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होतात. ते कायदेशीर मार्गाने टॅक्स वाचवतात आणि तोच उरलेला पैसा पुन्हा नवीन मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरतात. हे सगळं ऐकायला खूप लॉजिकल आणि भारी वाटतंय. पण मला इथे एक दुसरी बाजू पण मांडावीशी वाटते. हो, ती मांडायलाच हवी. आमच्या स्रोतांमध्ये स्पष्टपणे नोंदवलंय की या पुस्तकाच्या 32 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या. ओप्रा विन्फ्रे यांच्यासारख्या दिग्गजांनी याला अफाट प्रसिद्धी दिली. विल स्मिथसारख्या अभिनेत्याने आपल्या मुलाला आर्थिक साक्षरतेसाठी हेच पुस्तक वाचायला दिलं. ही झाली एक बाजू. हो, पण दुसरीकडे या पुस्तकावर अतिशय कठोर टीकाही झाली आहे. होय, आणि ही टीका समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. जॉन टी रीड नावाचे एक प्रसिद्ध लेखक आहेत. ते या पुस्तकाला सर्वात मूर्खपणाचा आर्थिक सल्ला असं म्हणतात. बापरे, इतकी कडक टीका? हो, त्यांच्या मते यात बरीच चुकीची माहिती आणि अतिशयोक्तीपूर्ण उदाहरणे आहेत. तसंच स्लेट या प्रकाशनाचे रॉब वॉकर यांनी असं लिहिलं आहे की यातील माहिती निव्वळ काल्पनिक आणि तथ्यहीन आहे. रिच डॅड नावाची कोणती व्यक्ती अस्तित्वातच नव्हती असाही काहींचा दावा आहे. हे श्रोत्यांना स्पष्ट करणं गरजेचं आहे की आपल्याला यात कोणाचीही बाजू घ्यायची नाहीये. आपण केवळ स्रोतांमध्ये दिलेली माहिती तटस्थपणे मांडत आहोत. नक्कीच. पण मग जर इतकी परस्पर विरोधी मतं असतील तर एका सामान्य माणसाने यातून नक्की कोणता बोध घ्यावा? हे पुस्तक फेकून द्यावं की यातलं काही शिकावं? हा खूप चांगला प्रश्न आहे. यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की एवढी कठोर टीका होऊनही हे पुस्तक एवढं जगप्रसिद्ध का झालं? का झालं असेल? याचं कारण असं आहे की जरी यातल्या काही काल्पनिक असतील किंवा काही उदाहरणे अतिशयोक्तीपूर्ण वाटत असली तरी या पुस्तकाने आर्थिक साक्षरता हा विषय सामान्य माणसाच्या घरात पोहोचवला. पारंपरिक विचारसरणीला जे आवाहन या पुस्तकाने दिलं त्यामुळे समाजातील एका मोठ्या वर्गाला विचार करायला भाग पाडला. हे मला पटतंय. घर ही लायबिलिटी असू शकते हा विचारच अनेक लोकांसाठी डोळे उघडणारा होता. त्यामुळे यातल्या तांत्रिक चुका बाजूला ठेवल्या तरी संपत्ती निर्माण करण्याचं जे माइंडसेट यात सांगितलं आहे ते नाकारता येत नाही. नक्कीच. पुस्तकात एक छान उदाहरण आहे फ्रॅन टार्किंटन यांचं. ते म्हणतात की अपयश आलं तरी खचून न जाता त्याला यशाची प्रेरणा बनवता आलं पाहिजे. हो, तो मुद्दा खूप महत्वाचा आहे. लोक पैसे गमावण्याच्या भीतीने गुंतवणूकच करत नाहीत, पण जी माणसं हरण्याला घाबरतात ती जिंकण्यासाठी कधीच खेळत नाहीत. या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काढायचा झाला तर हे स्पष्ट होतं की नुसतं घाम गाळून कठोर परिश्रम केल्याने माणूस श्रीमंत होत नाही. बरोबर. तुमचं माइंडसेट बदलणं, ॲसेट आणि लायबिलिटी यातला खरा फरक ओळखणं, तुमच्या आयुष्यातला कॅश फ्लो कसा चाललाय यावर लक्ष ठेवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक साक्षरतेवर गुंतवणूक करणं हेच संपत्तीचं खरं रहस्य आहे.
हे सगळं ऐकल्यावर मला एका प्रक्षोभक आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे लक्ष वेधावंसं वाटतं. आपण पाहिलंय की 300 वर्षांपूर्वी जमीन हीच खरी संपत्ती होती. ज्याच्याकडे जमीन तो श्रीमंत. हां. त्यानंतर काळ बदलला, कारखान्यांचा आणि उद्योगांचा काळ आला. पण आज आपण ज्या युगात जगत आहोत तिथे माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन हीच खरी संपत्ती आहे. आजच्या 2026च्या या डिजिटल युगात माहिती प्रकाशाच्या वेगाने जगभर पसरत आहे. आणि केवळ माहितीच नाही, तर आजच्या काळात इन्फ्लेशन म्हणजेच चलनवाढ एवढ्या वेगाने होत आहे की जे लोक फक्त बँक खात्यात कॅश साठवून ठेवत आहेत त्यांचा पैसा रोज आपली किंमत गमावत आहे. म्हणजे नुसते पैसे साठवणे हा आता तोट्याचा व्यवहार झालाय. अगदी. नुसते पैसे साठवणे म्हणजे एका हळू चालणाऱ्या कार क्रॅश सारखे झाले आहे. अगदी बरोबर. आणि जर हे जग इतक्या अफाट वेगाने बदलत आहे, महागाई वाढत आहे, नवीन डिजिटल मालमत्ता निर्माण होत आहेत, पण आपली शिक्षण व्यवस्था आजही आपल्याला त्याच जुन्या कालबाह्य झालेल्या साचेबद्ध विचारांच्या चौकटीत अडकवून ठेवत असेल तर आपण खरंच प्रगती करत आहोत का? हा खूप मोठा प्रश्न आहे. की आपण आपल्या न कळत एका नवीन प्रकारच्या आर्थिक गुलामगिरीकडे वाटचाल करत आहोत? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. पुढच्या वेळी जेव्हा पायथागोरसचा विचार मनात येईल किंवा एखादी न परवडणारी महागडी वस्तू समोर दिसेल तेव्हा प्रत्येकाने स्वतःला नक्की विचारायला हवं की आपण स्वतःच्या संपत्तीचं समीकरण सोडवायला कधी शिकणार आहोत. याच सखोल विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. यावर विचार नक्की करा.